नमामि बुद्धं गुणसागरन्तं सत्ता सदा होन्तु सुखी अवेरा। नमामि धम्मं सुगतेन सावकं सत्ता सदा होन्तु सुखी अवेरा। कायो जिगुच्छो सकलो दुगन्धो गच्छन्ति सभ्ये मरणं अहं च। नमामि संघं मुनिराजसावकं सत्ता सदा होन्तु सुखी अवेरा। कायो जिगुच्छो सकलो दुगन्धो गच्छन्ति सभ्ये मरणं अहं च। नमामि बुद्ध पथ्येकबुद्धं विशुद्धं सत्ता सदा होन्तु सुखी अवेरा। कायो जिगुच्छो सकलो दुगन्धो गच्छन्ति सभ्ये मरणं अहं च। सर्वांविषयी मंगल मैत्री करतो. आजचा विषय आहे जातक कथेतील दान पारमिता. या विषयावर थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पाली गाथानुसार दान करणे हे केवळ वस्तू किंवा पैसा देणे नाही, तर ते मनाला शुद्ध करण्याचे एक साधन आहे. जेव्हा व्यक्ती निस्वार्थपणे दान करतो, तेव्हा आपल्या मनातील लोभ, मत्सर आणि जो स्वार्थ आहे तो कमी होतो. यामुळे मन शांत होते आणि आंतरिक जे आहे मनाला शांती मिळते. पाली गाथेमध्ये म्हटलेलं आहे की दानं चेतीय पवत्यति दुःभिखं विनाशिती दानेन नंदती लोको सभ्येसं जीवतं होती. दानं चेतीय पवत्यति म्हणजे दान ही चेतना वाढवते. दुःभिखं म्हणजे दुष्काळ, विनाशिती दुष्काळ नाहीसा करते. दानेन नंदती लोको, दानेन म्हणजे दानाने, नंदती म्हणजे आनंदी होतो. ह्या लोकांमध्ये दानाने आनंदी होता येते. सभ्येसंग म्हणजे सर्वांसाठी, जीवतंग होती जीवन बनविते. या सूत्रानुसार, गाथेनुसार दान हे केवळ वैयक्तिक
फायद्यासाठी नाही, तर ते समाजासाठीही फायदेशीर आहे. त्यामुळे आनंदाची आणि समृद्धीची निर्मिती होते. जातक कथांमध्ये बोधिसत्वांनी अनेक जन्मामध्ये आपल्या स्वतःच्या सुखाचा आणि संपत्तीचा त्याग केला. हे त्याग केवळ दिखाव्यासाठी नव्हते, तर त्यातून मैत्री आणि करुणेचे ते सर्वोच्च उदाहरण होते. व्यसन तर जातक आहे. या जातक कथेमध्ये बोधिसत्वाने आपले सर्वस्व दान केलेले आपल्याला दिसून येते. या कथेमध्ये बोधिसत्वाने राज्याचा, मुलांचा आणि शेवटी पत्नीचाही सुद्धा त्याग केलेला आहे. तर हे त्याग, ही प्रेम भौतिक वस्तूपेक्षा कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे. त्या गाथेमध्ये व्यसनतर जातक मध्ये दिलेलं आहे, की व्यसनतरस राजस्य दानं सब पापं नाशयं सब लोकेषु सुखं होती दानस्य विपाकेन. व्यसनतरस राजस्य म्हणजे व्यसनतर राजाच्या, दानं म्हणजे दानाने, सब पापं नाशयं सर्व पापांचा नाश झाला. सब लोकेषु सुखं होती, सर्व लोकांमध्ये तो सुखी पावला. दानंस विपाकेन, दानंस म्हणजे दानाच्या, विपाकेन म्हणजे विपाकाने, परिणामाने. हा व्यसनतर सर्व जगामध्ये लोकांमध्ये सुखी झाला. काही काही जातक कथा अशा आहेत, की त्यामध्ये बोधिसत्वाने डोळ्यांचं दान केलेलं आहे, रक्ताचं दान केलेलं आहे, विविध शरीराच्या अवयवांचं दान केलेलं आहे. हे दान पारमितेचे सर्वोच्च स्वरूप आहे. यामध्ये दान करणे म्हणजे केवळ धैर्य दाखवणे असे नाही, तर ते त्यातील जी चित्त भावना आहे, त्यातील असीम करुणा भावना आहे, की दुसऱ्यांच्या वेदना समजून घेणं, भावना समजून घेणं आणि त्यांच्या क्षमता समजून घेणं, हे या विविध कथेमधून आपल्याला आढळून येतं. शिवी जातकामध्ये बोधिसत्वाने तर एक याचक त्यांच्याकडे आला आणि त्या याचकाने सांगितलं, की मला तुमचे डोळे दान पाहिजेत. तर या शिवी जातकामध्ये बोधिसत्वाने आपले डोळे सुद्धा काढून दान केलेले आहे. त्यातील गाथा ही आहे, की "अच्छिदानं हि उत्तम न अत्थि किंचित् दुःखरं अज्झतं दानं दानं तं दानं उत्तमं दानी." अच्छिदानं, अख्खिदानं हे उत्तमं. जातक कथा आहे, की डोळ्यांचं दान उत्तम आहे. न अत्थि किंचित् दुःखरं, त्याहीपेक्षा काही कठीण नाही. अज्झतं दानं दानं, ही अज्झतं म्हणजे आतील जे दान, हे जे दान आहे, तं उत्तमं दानं दानी, तर ते उत्तम असं दान आहे. ह्या जातक कथेमध्ये केवळ वस्तूंचेच दान महत्त्वाचे मानले नाही, तर त्यामध्ये आपले वेळ देणं, ज्ञानाचं दान करणं आणि क्षमा सुद्धा, हे एक दान स्वरूपच आहे. की जसं शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान देतो,
आपण आपल्या जीवनातील वेळ काढून गरजूंना आपण दान करतो आणि आपल्यातील जी काही क्षमा आहे, तर ती क्षमा सुद्धा एक दानाचं स्वरूप आहे. म्हणून जातकमध्ये जरी आपल्याला ह्या कथांमध्ये अतिशयोक्ती वाटत असली, तरी त्यातील जो काही मतितार्थ आहे, तर तो पारमिता पूर्ण करण्याचा एक बोधिसत्वाच्या जीवनातील भाग होता आणि तो लोककथेसारखा तो प्रसारित आहे. त्यातील प्रमुख उद्देश एकच आपल्याला आपण त्यातून बोध घेऊ शकतो. यामध्ये पारमितावर भर दिलेला आहे, की बोधिसत्वांनी विविध जातकांमध्ये विविध पारमिता पूर्ण केलेल्या आहेत आणि त्या कथेतील जो नायक असतो, तर तो बोधिसत्व असतो. जसं जातकमध्ये सस म्हणजे ससा, की बोधिसत्वांनी एकदा सश्याच्या स्वरूपामध्ये ह्या ससा या योनीमध्ये जन्म घेतलेला असतो आणि एक याचक त्यांना भूक लागलेली असते आणि तो याचक त्यांना मागतो, की मला खायला द्या, मला भूक भूक लागलेली आहे. तेव्हा ससा आपल्या स्वतःच्या प्राणाची आहुती देतो. तर यामध्ये प्रमुखतः पारमिता पूर्ण करण्यावर भर दिलेला असतो. तर पारमिता आपण यातून जो भाव आहे तो घ्यावा लागतो. आणखी काही गाथांमध्ये दानाचं फळ आणि त्याचं अमूल्य महत्त्व सांगितलेलं आहे, की "अबुद्धती यो दानं न तंकोची दुःख पपुनाति, न तस्य लोको शोचेति यस्य दानं पवट्टति." अबुद्धवती यो दानं की जो दान करतो, नकोची दुःख त्याला कोणतेही संकोच म्हणजे कोणतेही दुःखं पपुन्नाति कोणतेही दुःख मिळत नाही. नंग तस्स लोको सोचेती यस्स दानं पवड्डती. त्याच्याबद्दल जगात दुःख वाटत नाही. म्हणजे तो नेहमी सुखी वाटतो आणि त्याचे दान हे वाढत राहते. या गाथेतून दानाचे कार्य केवळ देणाऱ्यालाच नव्हे, तर इतरांनाही आनंद देते आणि जे सांगितलं की "न तंकोची दुःख पपुन्नाति" की ते दुःखापासून मुक्ती देणारं आणि सुखाचं कारण बनते. आणखी दानाची गाथा यामध्ये दिली की दान आणि मनाची पवित्रता, मनाचे त्याग या गाथेमध्ये आढळतो की "सत्तमं दिस्स दानं न सोचेती न दुःखती, अतनो हि सबत्थ दानं पश्यती न दुःखती." की जो योग्य प्रकारे दान करतो, सत्तमं दिस्सं दानं न सोचती न दुःखती, की त्याला शोक किंवा दुःख होत नाही आणि जो आपले सबत सर्वस्व दान करतो, पश्यती न दुःखती, तो दुःख करत नाही. यातून ह्या दानाच्या द्वारे आंतरिक शुद्धती साधता येते. आंतरिक शुद्धतेवर ह्या गाथेमध्ये भर दिलेला आहे. दानेनं शीलं सुपटिपादि
दानेन नंदती सो, दानेन होती पक्कमं, सभ्यसं जीवितं होती. दानेन शील सुपटिपादी. दानेन म्हणजे दानाद्वारे, शीलं म्हणजे शील, सुपट्टीपादी म्हणजे चांगलं चरित्र घडते. म्हणजे दानाने चांगले चरित्र घडते. दानेन नंदसितो, दानानेच माणूस, तो साधक, तो व्यक्ती, तो उपासक, उपासिका आनंदित होतो. नंदते म्हणजे आनंदित होतो, प्रमोदित होतो. दानेन होती पक्कम, दानाने प्रगती होते. सभ्यसंग जीवित होती आणि ते सर्वांसाठी जीवन बनते. यामध्ये भौतिक वस्तूंच्या दानाबरोबरच व्यक्तींच्या चारित्र्याचीही निर्मिती होते आणि त्यातून त्याला आनंद प्राप्त होतो आणि त्यातून तो स्वतःची प्रगती करू शकतो. दानानेच व्यक्ती चांगल्या मार्गावर प्रतिष्ठापित होतो. जसं की पाली गाथेमध्ये म्हटलेलं आहे, की दानं ददन्तु सदायं, शीलं रक्षन्तु सबदा, भावना भीरतावन्तु, गच्छन्तु देवतागता. दानं ददन्तु सदायं, जो स- मनुष्य श्रद्धापूर्वक, म्हणजे श्रद्धापूर्वक, ज्यांची बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नावर असीम श्रद्धा आहे, निस्सीम श्रद्धा आहे, की जो श्रावक आहे, की जसं म्हटलेलं आहे, की सुपटिपन्नो भगवतो श्रावक संघो, की जो चांगल्या मार्गावर आरूढ आहे, असा हा भगवंताचा श्रावक संघ. त्यामध्ये 4 जोड्या आहेत. एक भिक्खू, दुसरे भिक्खुनी, तिसरं उपासक, तिसरं उपासिका. तर या सर्वांना यदिदं चत्तारी असं जे म्हटलेलं आहे, की 4 प्रकारचे. तर हे 4 प्रकारच्या जोड्या म्हणजे भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, उपासक संघ आणि उपासिका. तर यांना श्रावक म्हटलेलं आहे आणि हा श्रावक, या श्रावकांमध्ये जेव्हा बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांप्रती निस्सीम श्रद्धा निर्माण होते, तर त्यातून, त्या श्रद्धेतून जे दान दिलं जातं, की दानं ददन्तु सदायं. या श्रावकाकडून श्रद्धापूर्वक जे दान केलं जातं, त्याचबरोबर शीलाचं पालन, शीलं रक्षन्तु म्हणजे शीलाचं रक्षण करून, म्हणजे शीलाचं पालन करून जे दान कर्म केलं जातं. सबदा म्हणजे सर्व वेळ. तर भावना भीरता होतो, की जो भावना करतो, भावना म्हणजे 2 प्रकारची भावना आहे. पहिली आहे समत भावना आणि दुसरी आहे विपස්සना भावना. याला 2 प्रकारच्या भावना म्हटलेल्या आहेत. समत भावनेमध्ये 40 कमठठाणाद्वारे रूप आणि अरूप ध्यानाची प्राप्ती आणि विपස්සना भावनेद्वारे 7 विशुद्धी आणि त्यातील 16 पायऱ्यांचं परिपूर्णता. तर दान, शील, दान, श्रद्धा, शील आणि भावना हा संपूर्ण मनुष्य जातींचा एक जीवन मार्ग आहे आणि जो या भावनेवर आरूढ आहे, तर त्यांना निश्चितच सद्गती ही लाभत असते. म्हणून बोधिसत्वांच्या जीवनातील जर आपण आदर्श पाहिला, त्यांच्या पारमिता बघितल्या, तर ह्या पारमितांमध्ये
ह्या पूर्ण केलेल्या ह्या गाथेतून आपल्याला आढळून येतात. नातनो किंची सब्बं दानं परं पश्यति सब्बथपि न शोचति दानहि उत्तमं परं. नातनो किंची सब्बं म्हणजे स्वतःच्या वस्तूंना जो काही मानत नाही, दानं परं पश्यति आणि जो दानाला सर्वश्रेष्ठ मानतो, सब्बतं पि न शोचति दानं हि उत्तमं परं. त्यांना कधीही दुःख होत नाही, कारण दान हेच सर्वात उत्तम असं मानलं गेलेलं आहे. तर व्यक्तीची जन्मतःच प्रवृत्ती ही घेण्याची असते. देण्यासाठी बल लागतं. स्वीकारतो आपण, सहज स्वीकारू शकतो. परंतु आपल्याकडील आपण काही देण्यासाठी त्याला खूप मोठी ऊर्जा लागते, खूप मोठं बल लागतं. की जसं उतारावरून उतरत असताना सहज माणूस खाली चालत येतो. परंतु तोच जर चढ असेल, तर मग त्याला धापा लागतात. चढण्यासाठी ऊर्जा लागते, बल लागते, थकतो. उठत-बसत कसं तरी तो चढ चढतो. तसंच देण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रकारची पारमिता लागते, खूप मोठं मन लागते आणि त्यामध्ये जर श्रद्धा असेल, श्रद्धाबल असेल, कारण श्रद्धेला बल म्हटलेलं आहे आणि हे जर बल त्यांच्याकडे असेल, तर तो सहज दान करू शकतो. एक बालमानसशास्त्राचं जर आपण उदाहरण घेतलं, कुठल्याही एखाद्या लहान बालकाला तुम्ही एक छोटंसं ₹1, ₹2, ₹10 चॉकलेट देऊन बघा. तो देताना आनंदाने तो स्वीकारून घेईल, ओढून घेईल. ते घेण्यासाठी झटका मारेल आणि मग ते घेतल्यानंतर तुम्ही दिलेली वस्तू त्याला परत मागा, तो देणार नाही. ते छोटंसं बालक सुद्धा ती वस्तू आपण दिलेली तात्काळ ती परत करणार नाही. आपण जर घेण्याचा प्रयत्न केला, तर तो रडतो आणि त्याच्या हातून ती वस्तू सुटू शकत नाही. तर ही वृत्ती कशी काय निर्माण झाली? त्याला तर कोणी शिकवलेलं नाही, की दिलेलं द्यायचं नाही म्हणून. तर ही वृत्ती जन्मतःच आलेली आहे. म्हणून जसं-जसं आपलं वय वाढतं, जसं-जशी आपल्याला भाषा समजू लागते, जसं-जसं आपलं शिक्षण वाढतं, तशी-तशी जर आपण आपल्या चित्तामध्ये श्रद्धा वाढवली, आपल्यामध्ये प्रज्ञेची वाढ केली, आपल्यामध्ये दानाची वाढ केली, तर हळू तो जो काही मानसिक ज्याला क्लेशच म्हणता येईल. लोभ हा क्लेश आहे. लोभ हा द्वेष आहे. आप हा दोष आहे. मोह हा दोष आहे. तर ह्या अकुशल चित्तावर आणि त्या चित्त प्रवृत्तीतील 36 अकुशल मनोवृत्तीवर आपण विजय मिळवू शकतो, मात करू शकतो. म्हणून त्याची प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे. बोधिसत्वाच्या बुद्धत्व प्राप्तीच्या ज्या प्रवासामध्ये जे महत्त्वाचे पैलू आहेत, जे स्थित्यंतर आहेत, तर त्यामध्ये सुद्धा दानाला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणजे बोधिसत्वापासून बुद्धत्व प्राप्तीपर्यंत
बोधिसत्वाला दान पारमिता पूर्ण करावे लागतात. एक सर्वोच्च उदाहरण म्हणजे आताच आधुनिक काळातील म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्या बोधिसत्वाने आपल्या जीवनामध्ये सर्व पारमिता पूर्ण केलेल्या आहेत. दान पारमिता पूर्ण केलेली आहे, शील पारमिता पूर्ण केलेली आहे, अधिष्ठान पारमिता पूर्ण केलेली आहे, सत्य पारमिता पूर्ण केलेली आहे, निष्कर्म पारमिता पूर्ण केलेली आहे, वीर्य पारमिता पूर्ण केलेली आहे. सध्याच जर आपण सामाजिक वातावरण जर पाहिलं, तर ह्या सामाजिक वातावरणामध्ये आपण बघतो की विविध आंदोलनं सुरू आहेत, विविध मागण्या सुरू आहेत, की आम्हाला या कोट्यातून रिझर्व्हेशन पाहिजे, त्या कोट्यातून रिझर्व्हेशन पाहिजे. परंतु बोधिसत्वानी घटना लिहित असताना जो काही सर्वात वंचित घटक आहे, त्या वंचित घटकही दुर्लक्षित केला नाही. त्याचीही प्रगती व्हावी, त्याचाही सामाजिक स्तर वाढावा, त्याचाही बौद्धिक स्तर वाढावा, त्याचाही शैक्षणिक स्तर वाढावा, त्याचाही आर्थिक स्तर वाढावा आणि तो ह्या हजारो वर्ष ज्या व्यवस्थेने त्याला दाबून ठेवलंय, जो व्यवस्थेचा बाहेरचा भाग होता, त्या व्यवस्थेमध्ये आणण्यासाठी म्हणजे त्याचं जीवन समृद्ध करण्यासाठी त्यांना काही पॉलिसी तयार केल्यात आणि सर्वांना रिझर्व्हेशन दिलं. सर्वांना समान अधिकार दिले. सर्वांना समान संधी दिल्यात. तर हे एक पारमितेचं सर्वोच्च उदाहरण आहे आणि करुणेचं सुद्धा, की ह्या करुणाचित्त हृदयातून त्यांनी प्रत्येकांना माणूस म्हणून जगण्याचा, सन्मानाने जगण्याचा अधिकार बहाल केला. स्वतः जीवनामध्ये अनंत पारमिता त्यांनी पूर्ण केल्या, की उदाहरणार्थ पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यामध्ये इथला दीनदलित, गरीब, मागास विद्यार्थी शिक्षण त्यांनी त्या ठिकाणी घेतलं पाहिजे म्हणून ज्ञानदानासाठी पी-ई-एसची स्थापना केली आणि अनेक महाविद्यालये सुरू करून त्या ठिकाणी ज्ञानाचं दान केलेलं आहे. आणि त्या संस्थेचं नाव पीपल एज्युकेशन सोसायटी ठेवलं, की जनतेची, असं वैयक्तिक कुठलंही नाव दिलेलं नाही. म्हणजे ती सुद्धा संस्था सुद्धा समाजासाठी दान केलेली आहे. धम्माच्या स्वरूपात जर आपण म्हटलं बोधिसत्वांचं दान, तर नागपूरच्या दीक्षाभूमीवर 5,00,000 अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन या भारतात पुन्हा बौद्ध धर्म पुनर्जीवित केला, बौद्ध धर्म रुजविला आणि आज आपण बघतोय की त्याचंच प्रतीक म्हणून आज पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारतभर बौद्ध उपासक, उपासिका आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण ते बोधिसत्वाची दान पारमितेचं हे फलित आहे, की आपण धम्म श्रवण करीत आहोत, धम्माची प्रॅक्टिस करीत आहोत आणि चांगल्या प्रकारे त्याचं आचरण करून प्रत्यक्ष लाभ आपण त्याचा घेत आहोत. तर हे बोधिसत्वांनी दिलेल्या दान पारमितेचं सर्वोच्च उदाहरण. म्हणून पाली गाथेमध्ये सुद्धा म्हटलं गेलेलं आहे, की सबदानं धम्मदानं जिनाती. या सर्व दानांमध्ये धम्माचं दान हे अतिशय सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणून बोधिसत्व आणि बुद्ध
आपल्या जीवनामध्ये हे दान पारमिता खूप चांगल्या प्रकारे पूर्ण करीत असतात आणि त्यावर अधिक भर देत असतात. म्हणून बोधिसत्व बुद्ध आपले आदर्श आहे आणि बाबासाहेब आपले सर्वांचे आदर्श आहेत. गीतांच्या माध्यमातून आपल्याला कशा प्रकारे दान कर्म करता येईल, तर ते आपण तो आदर्श घेऊन आपली पारमिता वाढवू शकतो आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एका ठिकाणी म्हटलंय, की आपल्या जीवनातील 20वा हिस्सा जो आहे, की जे तुम्ही कमाई करतात, जे अर्थार्जन करतात, तर त्यातील 20वा हिस्सा हा आपल्या धम्मासाठी, धम्माच्या प्रगतीसाठी, धम्माच्या कल्याणासाठी हा दान केला पाहिजे. तर ही सुद्धा बोधिसत्वाने स्वतः तर पारमिता पूर्णच केल्यात. परंतु आपणा सर्वांना सुद्धा ती पारमिता पूर्ण करण्यासाठी संदेश दिलेला आहे. तर आपल्या प्रत्येकावर ते अवलंबून आहे, की आपण कशा प्रकारची ती पारमिता आपण पूर्ण करतो. या ह्या ज्या काही 10 पारमिता आहेत, दान, शील, निष्कर्म्य, प्रज्ञा, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री. या 10 पारमितापैकी दान पारमिता ही सर्वात पहिली आहे. कारण ती पुढील सर्व पारमितांसाठी पायाभूत ठरते. म्हणजे हा क्रम केवळ योगायोग नाही, तर त्यामधील एक सखोल एक तर्क आहे. कारण बौद्ध धर्मानुसार सर्व दुःखाचे जे काही मूळ आहे, ते आसक्ती आहे, तृष्णा आहे आणि ती तृष्णा, आसक्ती हे सर्व दुःखाचं कारण आहे. आसक्ती आणि लोभ हे मनाचे प्रमुख विकार आहेत. जे मनुष्याला त्याच्या कर्माशी आणि भौतिक वस्तूंशी बांधून ठेवतात. जोपर्यंत मन लोभ आणि आसक्तीने ग्रासलेले असते, तोपर्यंत नैतिक आचरण म्हणजे शील, एकाग्रता म्हणजे ध्यान आणि प्रज्ञा म्हणजे विवेकी, सचेतना यासारख्या गुणांचा अभ्यास करणे हे अत्यंत कठीण होते. दान हा लोभ आणि आसक्तीवर थेट प्रहार करतो. जेव्हा एखादी व्यक्ती निस्वार्थ भावनेने काहीही परत मिळवण्याची अपेक्षा न ठेवता दान करते, तेव्हा ती केवळ दुसऱ्याचे कल्याण साधत नाही, तर स्वतःच्या मनाचीही शुद्धी करते. यामुळे मनावर जी काही लोभाची पकड आहे, ती सैल होते आणि ते नैतिक आचरण स्वीकारण्यासाठी तयार होते. म्हणजे दान हे केवळ एक कार्य नसून ती एक मानसिक आणि भावनिक शुद्धीकरणाचे साधन आहे, की ज्यातून मनातील लोभ, मत्सर आणि जो काही स्वार्थ आहे, ते कमी करण्यास मदत त्यातून होत असते. सर्व दुःखाचं मूळ तृष्णेला म्हटलेलं आहे, आसक्तीला म्हटलेलं आहे. तर ह्या तृष्णा आणि आसक्तीच्या, लोभाच्या विरुद्ध जर कुठली गोष्ट असेल, तर ती म्हणजे दान. जितकी श्रद्धा तितकं दान. म्हणजे ज्या चित्तांमध्ये जितकी जास्त श्रद्धा असते, तितकी तो व्यक्ती, तो साधक आपली दान पारमिता पूर्ण करीत असतो. आणि जितकी दान पारमिता पूर्ण होते, तितक्याच इतर पारमिता पूर्ण होण्यासाठी त्यातून सहाय्यक मानले जाते. आणि जे काही चित्ताचा जो मळ आहे, तृष्णा, तो कमी करण्यास त्यातून मदत होत असते. म्हणजे दान ही केवळ नैतिक आचरण नाही, तर ती एक चित्ताची
शुद्धीकरण प्रक्रिया आहे. आणि ह्या शुद्धीकरण चित्तविशुद्धीमध्ये जर आपण निब्बाणाचा चार्ट पाहिलेला असेल, तर त्यातील प्रथमतः जे येतंय, तर ती शील आहे, दान आहे. ह्या पारमिता जिथं पूर्ण होतात, तिथं चित्तविशुद्धी सहज साध्य होत असते. म्हणजे दान हे जे आहे बौद्ध धर्माच्या आणि बुद्धाच्या शिकवणुकीनुसार आपल्या आध्यात्मिक प्रवासाचं पहिलं आणि महत्त्वाचं दान हे एक पाऊल आहे. जातक कथामध्ये जे काही कथा दिलेल्या आहेत, तर भगवंताच्या मागील जन्मांच्या कथांचा एक विशाल असा संग्रह आहे, एक ग्रंथ आहे. त्रिपिटक साहित्यामध्ये सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक हे त्रिपिटकातील सुत्त पिटक या ग्रंथ साहित्यात 5 निकाय आहेत. दिग्ग निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय आणि कुद्दक निकाय. तर यातील कुद्दक निकायामध्ये जातक 15 ग्रंथ आहेत आणि त्यातील जातक हा अतिशय महत्त्वाचा त्यातील एक ग्रंथ आहे. जातकचा अर्थ होतो जन्म आणि कथा म्हणजे कथा, स्टोरी. म्हणजे बोधिसत्वाच्या जन्माच्या कथा. म्हणजे बुद्ध पूर्वस्थितीतील जे काही जन्म बोधिसत्वाने घेतले, तर त्या सर्व संपूर्ण जीवनातील जन्मांच्या कथा म्हणजे जातक ग्रंथ. या कथांचा जो मुख्य नायक असतो, तो नेहमी बोधिसत्व असतो आणि तो भविष्यात बुद्ध बनणार आहे. या कथांचा उद्देश केवळ मनोरंजन करणे नसून त्या नैतिक शिक्षण देतात, परोपकाराची शिकवण देतात आणि बोधिसत्वाने बुद्धत्व प्राप्तीसाठी केलेल्या कठोर साधनांचे महत्त्व सांगतात. जातक कथांमध्ये दान पारमितेची अनेक उदाहरणं आहेत. या कथा त्यागाची अंतिम मर्यादा स्पष्ट करतात. वेसंतर जातक झालंय, सीबी जातक झालं. सीबी जातकामध्ये तर बोधिसत्व यामध्ये त्याच्या शरीराचं दान करतात. त्यामध्ये एक कथा आणि त्याचे पाठ दिलेला आहे, की इंद्र आणि अग्नी यांनी ससाना आणि कबुतराचे रूप धारण केलेले असते आणि ससाण्यापासून वाचण्यासाठी कबूतर सीबी राजाच्या मांडीवर येऊन बसतो. ससाण्याने त्याचे भक्ष्य परत मागितले. राजाने कबुतराला अभयदान देण्याचे वचन दिले आणि त्याच्या वजनाएवढे स्वतःच्या शरीरातील मांस काढून देण्याचे कबूल केले. राजाने शरीराचे मांस कापत असतानाही कबुतराचे वजन वाढूच लागले. शेवटी स्वतः राजा त्या तराजूवर बसला आणि तरीही तो तराजू काही कमी झाले नाही. म्हणजे माप काही कमी झाले नाही. तर यातून म्हणजे स्वतःच्या देहाचे सुद्धा दान या शिवी जातकामध्ये आपल्याला आढळतं. तर त्यातील एक पाठ या जातक कथेतील जो पाठ आहे, तर यातील केवळ दान पारमिता हा एक आपल्याला घ्यायचा असतो. ती एक शिकवण आहे. त्यामध्ये विविध दानाच्या संकल्पना त्यामध्ये दिलेल्या आहेत. बौद्ध धर्मामध्ये दानाचे विविध प्रकार आहेत, की जसं भौतिक वस्तूंचं दान, त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, औषध यासारख्या भौतिक वस्तूंचे दान हे भिक्खू संघाला विहाराच्या ठिकाणी आपण देत असतो. ज्ञानदानामध्ये जे काही
धम्माचं शिकवण आहे, ज्याला आपण धम्मदान म्हणतो. तर बुद्धांनी सांगितलेला धम्म इतरांपर्यंत पोहोचणं, त्या धम्माचं मार्गदर्शन करणं किंवा धम्माच्या प्रसारासाठी मदत करणं, आध्यात्मिक जो काही बुद्धांचा उपदेश आहे, तो सर्वांपर्यंत पोहोचणं, हे धम्मदान आहे. सबदानं धम्मदानं जिनाती सर्व दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान म्हणजे धम्माचं दान असं सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर आहे अभय दान, की इतरांना भीतीपासून मुक्त करणे, इतरांना सुरक्षा प्रदान करणे, क्षमा करणे आणि करुणेचा व्यवहार करणे, हे अभयदान या प्रकारामध्ये आपल्याला दिसून येतं. मैत्रीचे दान, इतरांसाठी सुख आणि आनंदाची कामना करणे, हे मैत्रीचं दान आहे. वेळेचे दान आहे, की दुसऱ्याला मदत करण्यासाठी आपल्या जीवनातील अमूल्य वेळ देणे. तर हे सर्व दानाचे विविध प्रकार आहेत. दानाचा मानसिक आणि भावनिक पैलू अत्यंत महत्वाचा आहे, की दान देताना मनापासून आणि आनंदाने देणे आवश्यक आहे. दुःखी मनाने किंवा पश्चात्तापाने दिलेले दान फलदायी मानले जात नाही. दानाच्या बदल्यात कोणत्याही प्रतिफळाची अपेक्षा जर असेल, तर ती सुद्धा महत्वाचं मानलं जात नाही. की दान हे निरपेक्ष भाव ठेवून, त्याचबरोबर दान देताना आपलं चित्त आणि चित्ताची चेतना ही प्रसन्न पाहिजे. जर मन दुःखी असेल, देण्यासाठी त्यामध्ये तेवढं उत्सुकता नसेल, तर त्या दानाला तितकं फलदायी मानलं जात नाही. म्हणून जो काही दानाचा जो मूळ हेतू आहे, तो जो दानाचा मूळ हेतू आहे, की तृष्णा क्षय आणि लोभाचा क्षय हा प्रमुख दानाचा मूळ हेतू आहे आणि ह्या दानाचा मूळ हेतू साध्य करत असताना जर ते मनापासून दिलं जात नसेल, आनंद आनंदाने दिलं जात नसेल, प्रसन्न चित्ताने दिलं जात नसेल, तर त्या दानाचा तितका काही लाभ होत नाही. म्हणून दान हे प्रसन्नपूर्वक आणि आनंद चित्ताने जर दिलं, तर त्याचा आपल्याला लाभ होत असतो. की दान ही 10 पारमितांपैकी पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे, की यातून लोभ, आसक्ती, तृष्णा याचा नाश होत असतो. लोभ आणि आसक्तीवर विजय मिळवून मनाची शुद्धी यातून साध्य होत असते, की ज्यामुळे निर्वाणाच्या मार्गावर प्रगती होते. बोधिसत्वाने बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी अनेक जीवनांमध्ये या दानाचा दान पारमितेचा अभ्यास केलेला आहे, की ज्यातून जो दाता आहे, की ज्या दात्याची निस्वार्थ आनंद आणि कोणत्याही प्रतिफळाची जर अपेक्षा नसेल, तर त्या दानाला सर्वश्रेष्ठ दान असं मानलं जातंय. आपण बघितलं की दानाचे विविध प्रकार, की भौतिक दान, धम्माचे दान, अभयदान, मैत्रीचे दान, धम्माचे दान हे दानाचे प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. दानाला लोभाचा थेट प्रतिकार मानला जातो आणि ते नैतिक, आध्यात्मिक आपल्या प्रगतीसाठी एक पायाभूत ती एक प्रकारची अट आहे. या सर्वांमध्ये दानाला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. दानाच्या तत्वामागील तात्विक प्रेरणा आणि अंतिम ध्येय हे एक भिन्न आहे. बौद्ध धर्मामध्ये दान हे लोभ आणि आसक्ती काढून टाकून तो एक चित्तशुद्धीचा मार्ग आहे. ज्यामुळे निर्वाणाकडे जाणे सोपे होते आणि इतर धर्मातही दानाचे महत्त्व असले, तरी बौद्ध धर्मामध्ये नैतिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी एक महत्त्वाचं जीवनातील अंगीभूत कार्य आणि पारमिता मानल्या गेलेला आहे. आपण एक अशा जगात जगत आहोत, जिथे प्रत्येक गोष्ट उपभोग आणि संचय यावर आधारित आहे.
या धावपळीच्या जीवनामध्ये भौतिक वस्तूंचा संग्रह करणे आणि आपल्या संपत्तीचा सदोदित साठा वाढवत राहणे आणि सतत काहीतरी मिळवण्याच्या लालसेत जगणे, ही आता सर्वसामान्य बाब बनलेली आहे आणि अशा वातावरणात दानपारमितेचा अभ्यास करणं म्हणजे एक सर्वात मोठं आव्हानच आहे. आणि ही जर पारमिता जर आपण पूर्ण करत असू, तर ह्या धावपळीच्या जगामध्ये मनाला शांत आणि स्वतःला स्थिर ठेवण्यासाठी एक ते प्रभावी साधन ठरू शकते. म्हणजे दान हे केवळ संपत्तीचेच नाही, तर ते वेळ, ज्ञान आणि क्षमा यांचीही असू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याला मदत करण्यासाठी आपल्याला अमूल्य वेळ देते, तेव्हा ते एक प्रकारचे दानच असते. समाजाच्या कल्याणासाठी ज्ञान वाटणं, मार्गदर्शन करणं, हे ज्ञानदानाच्या श्रेणीत येते. सर्वांच्या कल्याणासाठी, सर्वांच्या मांगल्यासाठी जो धम्माचं दान करतो, त्याला कल्याण मित्र म्हटलेलं आहे. तर आपण बघतो की अनेक वर्षापासून आदरणीय दीपकजी अंबोरे सर आपणा सर्वांना धम्माचं दान करीत आहे. अगदी सकाळी 4 वाजेपासून तर 6-7 वाजेपर्यंत डेली स्वरूपामध्ये वेगवेगळे शिबिरं घेऊन बुद्ध धम्माची जी काही ध्यान परंपरा आहे, ती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. आणि अनेक असे साधक, उपासक, उपासिका आहेत, की त्या मार्गावर आरडोसून त्या धम्माचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत. तर ही कल्याण मित्रांची दान पारमिता आहे. हे सब्बदानं धम्मदानं. ते वेळ, आपल्या आयुष्यातील वेळ व दान या पारमिता पूर्ण करीत असून सर्वांच्या कल्याणासाठी ते पारमितेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. दान केल्यामुळे आध्यात्मिक लाभ होत नाही, तर मानसिक शांती सुद्धा मिळते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपण दानाविषयी जर पाहिलं, तर दान केल्याने व्यक्तीला समाधान आणि आनंद मिळतो. की जसं डोक्यावर एखादं ओझं असेल आणि ते खाली ठेवल्यानंतर जसं डोक्यावरील भार कमी होतो, तसं मनावर लोभाचा आणि तृष्णेचा भार असतो आणि दान केल्यामुळे तो जो भार कमी होतो आणि त्यातून व्यक्तीला आत्मिक समाधान, मानसिक समाधान आणि आनंद मिळतो. ज्यामुळे तणाव व दुःखाचे प्रमाणही कमी होते आणि ही प्रक्रिया मनातील लोभ, मत्सर आणि स्वार्थ या नकारात्मक भावना काढून टाकते आणि सकारात्मक भावना वाढवते. म्हणूनच दान हे जे आहे मानवी मनाची शांती आणि चित्तशुद्धीचे एक प्रभावी साधन. दान पारमिता ही केवळ एक धार्मिक कृती नाही, तर ती एक सखोल बौद्ध धर्मातील अध्ययनाची आध्यात्मिक जीवनशैली आहे. जातक कथामधील बोधिसत्वाच्या कठोर त्यागातून हे स्पष्ट होते, की बुद्धत्व प्राप्तीसाठी भौतिक वस्तू, नातेसंबंध आणि अगदी स्वतःच्या देहावरील आसक्तीही सोडून देणे आवश्यक आहे. हे दान कोणत्याही अपेक्षाविना निस्वार्थ भावनेने आणि मनापासून केले पाहिजे. कारण हेच दान मनाला शुद्ध करते आणि तो निर्वाणाचा मार्ग चालण्यासाठी आपल्याला प्रेरणा देते. ज्याप्रमाणे जातक कथामधील बोधिसत्वाने दान पारमिता पूर्ण करून बुद्धत्व प्राप्त केले, त्याचप्रमाणे आजच्या काळातही प्रत्येक व्यक्ती दान पारमितेचा अभ्यास करून आपले जीवन अधिक अर्थपूर्ण, शांत आणि परोपकारी बनवू शकते. म्हणून केवळ संपत्तीचे नाही, तर वेळेचे, ज्ञानाचे, क्षमेचे
करुणेचे दान करा. कारण हेच दान आपल्याला आंतरिक समाधान आणि परमशांतीसाठी कारणीभूत ठरणार आहे. हाच दान पारमितेचा शाश्वत संदेश आहे, जो मानवी जीवनाला परम कल्याणाकडे घेऊन जात असतो. आज या ठिकाणी या माध्यमातून आपण जातक कथेमधील दान पारमिता याविषयी थोडक्यात माहिती आपण घेतलेली आहे. सर्वांविषयी मी मंगल कामना करतो, की खूप श्रद्धापूर्वक, शांत चित्ताने आपण हा धम्म श्रवण केला. या पुण्यबलाने आपणा सर्वांना आयुष्य, वर्ण, सुख, बल प्राप्त हो व आपण केलेले जे काही कुशल संकल्प आहेत, ते परिपूर्ण हो व धम्माच्या मार्गावर सदोदित आपली प्रगती होत राहावं व आपल्या हातून सदोदित जो काही आपल्याला मनुष्य देह लाभलेला आहे, तो पारमिता पूर्ण करण्यासाठी आहे. तर ह्या पारमिता पूर्ण होत राहावं ही मंगल कामना, ही सद्भावना, ही मंगल मैत्री भगवंताच्या मुखातून निघालेल्या आशीर्वाद गाथेद्वारे आपण सर्वांप्रती मंगल कामना करत आहे. सभी तियो विभजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायिको भव. अभिवादनशीलिचं निचं वडापचायिनो चत्तारो धम्मा वदन्ति आयुवन्नो सुखं बलम्. अभिवादनशीलिचं निचं वडापचायिनो चत्तारो धम्मा वदन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति. साधु साधु सर्वांचे ओके बनते. बहुतेक प्रश्न आहेत काही जणांचे. सरतापे मॅडम अनम्यूट करा. ठीक आहे. कोणाचे प्रश्न आहेत का दुसरे कोणाचे अजून? ओके, प्रश्न नाहीत बहुतेक.